जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यातील दुःखाच्या काळानंतर आनंदाचे दिवस नक्कीच येणार आहेत, कारण तुम्ही स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला आहे आणि आता त्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला प्रकाशमान करतील. जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाने तुम्हाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला असेल, पण आता स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात असा क्षण येईल की जिथे तुमचं मनोबल उंचावेल आणि विजय तुमच्या पावलांखाली असेल. स्वामी भक्तांनो, लवकरच तुमच्या जीवनात सुवर्ण काळ सुरू होणार आहे आणि तुमचं जीवन आनंदाने सुखाने भरून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा दिव्य स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामींनी तुमच्या भविष्याची योजना आधीच आखली आहे. तुम्ही फक्त श्रद्धेने पुढे जात राहा आणि त्यांच्या संकेतांनुसार चालत राहा, कारण लवकरच तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडणार आहेत. जीवनाच्या संघर्षामध्ये जेव्हा तुम्हाला मार्ग सापडत नाही, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: संकटाच्या शेवटी तेजस्वी प्रकाश असतो आणि आता तोच प्रकाश तुमच्या जीवनात स्वामींच्या रूपाने प्रकट होणार आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अडचणी आता संपण्याच्या मार्गावर आहेत, कारण तुमच्या निष्ठेच्या परीक्षेचा शेवट झाला आहे आणि स्वामींनी तुमच्या बाजूने उभं राहून तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून टाकायचं ठरवलं आहे. आजपर्यंत तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी आणि संघर्षांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. आता वेळ आहे की स्वामी तुमच्या कष्टांना यशाचं गोड फळ देतील आणि तुमचं भविष्य उजळून टाकतील. तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर काळजी करू नका. स्वामींच्या कृपेने आता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुमचं प्रत्येक स्वप्न देखील सत्यामध्ये उतरेल. तुमच्या वाट्याला आलेल्या सर्व दुःखांनी तुम्हाला आतून मजबूत केलं आहे आणि आता तुमच्या या धैर्याला स्वामींनी स्वतःच्या आशीर्वादाने बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वामींनी तुमच्यासाठी अशी योजना आखली आहे की जिचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. म्हणून धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण येणारा काळ तुम्हाला आनंदाने न्हावून टाकणार आहे. तुम्ही जर खऱ्या मनाने आणि श्रद्धेने स्वामींची सेवा केली असेल, तर लवकरच तुमच्या जीवनात असा चमत्कार घडेल की जो फक्त तुमच्यासाठी नव्हे तर इतरांसाठीही एक प्रेरणा ठरेल. तुमच्या मनातील सर्व शंका आता दूर होणार आहेत, कारण स्वामींनी ठरवलं आहे की तुमच्या आयुष्यात शांतता, समाधान आणि समृद्धी आणायची आहे. तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय आता लवकरच मिळणार आहे, कारण कोणत्याही भक्ताचा आवाज स्वामी ऐकल्याशिवाय राहत नाही. स्वामी भक्तांनो, तुमची ही प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली आहे आणि तुम्हालाही स्वामींच्या कृपेचा लाभ मिळणार आहे. जे लोक तुमच्यावर हसत होते आणि तुम्हाला कमी लेखत होते, तेच लोक आता तुमच्या यशासमोर नतमस्तक होतील, कारण स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. तुमच्या जीवनात संघर्ष तर खूप झाले, पण आता त्या संघर्षांचं चीज होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळणार आहे. तुमच्या जीवनात चमत्कार घडण्यास फक्त काही क्षण शिल्लक आहेत, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, शांतता आणि समृद्धीचा वास कायम असणार आहे. तुमच्या जीवनातील वाईट दिवस लवकरच संपतील, कारण स्वामींनी तुमच्यासाठी चांगल्या काळाची सुरुवात आधीच निश्चित केली आहे. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, कारण स्वामी प्रत्येक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवणार आहेत आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत. स्वामींनी तुमच्यासाठी अशा गोष्टी ठरवल्या आहेत की ज्या तुम्ही कधी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या आणि ज्या गोष्टींची तुम्ही कधी अपेक्षाही ठेवली नव्हती. त्यामुळे धीर धरून त्यांचा आशीर्वाद स्वीकारा.
तुमच्या जीवनातील सर्व दुःखांना आता निरोप द्यायची वेळ आली आहे. कारण तुमच्या कष्टाचे दिवस आता समाप्त झाले आहेत आणि आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत. तुमच्या जीवनातील आर्थिक संकट दूर होणार आहेत आणि एक नवा समृद्धीचा मार्ग तुमच्यासाठी उघडला जाणार आहे. स्वामी भक्तांनो, आता कुठलीच काळजी करायची गरज तुमच्यावर येणार नाही. कारण आता स्वामी महाराज स्वतः तुमचं रक्षण करण्यासाठी तुमच्यापर्यंत येणार आहेत. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली तरी मात्र स्वामींच्या चमत्काराला विसरू नका. स्वामींवर तुमचा अखंड विश्वास ठेवा. जिथं धैर्य, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असतो तिथं चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. आध्यात्मिकता फक्त ध्यानात नाही तर प्रेम, सेवा आणि सकारात्मकतेच्या केलेल्या कृतीमध्ये सुद्धा आहे. स्वामी महाराज सांगतात की चमत्कार फक्त बाहेरच घडत नाही तर चमत्कार तुमच्या मनातही घडत असतात. म्हणून तुमचं मन नेहमी सकारात्मक ठेवा आणि तिथे स्वामींचं नाम कायम घेत राहा. स्वामी भक्तांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी महाराज फक्त आनंदातच नाही तर सुखात देखील आणि दुःखात देखील तुमची साथ देत असतात. म्हणून स्वामींवर प्रचंड विश्वास नेहमीच ठेवा. ज्यांचं मन स्वच्छ, शांत आणि भक्तीने भरलेलं असेल तो भक्त स्वामींच्या स्मरणाने प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो. म्हणून तुमचं मन स्वच्छ आणि शुद्ध नक्कीच ठेवा. स्वामी महाराजांचे चमत्कार हे आपल्या विचारांपलीकडील असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीवर निराश होऊ नका. कधी कधी आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आपल्या भल्यासाठीच घडत असतात. म्हणून काही गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नक्की बघा. स्वामी भक्तांनो, तुम्ही किती वाईट काळातून जात असाल तरी महाराज म्हणतात, मनाची शांतता जपली तर कोणत्याही भयंकर वादळावर सुद्धा मात करता येते. त्यामुळे मन नेहमी शांत ठेवा आणि स्वामींच्या आध्यात्मिक मार्गावर चालत राहा. स्वामी महाराज नेहमी सांगतात, प्रत्येक अडथळा हा परमेश्वराने तुमचं बळ वाढवण्यासाठी पाठवलेला असतो. म्हणून त्या अडथळ्यांना शाप मानू नका, तर ते अडथळे तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी आले आहेत यावर श्रद्धा ठेवा. कधी कधी तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीवर चीड येत असेल, पण लक्षात ठेवा की ती गोष्ट तुमच्या कल्याणासाठीच घडत असते. प्रेम आणि करुणा म्हणजे परमेश्वराला आपल्यासोबत जोडण्याची साधना आहेत. त्यामुळे कायम इतरांवर प्रेम करा, इतरांना मदत करा. त्यातच आपलं सुख दडलेलं आहे. स्वामी भक्तांनो, आत्मविश्वास जिथे असतो तिथे परमेश्वराची साथ नक्कीच मिळत असते. तुमचं कर्म सदैव प्रामाणिक ठेवा. कारण स्वामी महाराज म्हणतात, प्रामाणिकतेच्या मार्गावर जो भक्त चालत असतो त्या भक्ताला परमेश्वर कधीच एकटं सोडत नाही. म्हणून नेहमी सत्याच्या, प्रामाणिकतेच्या मार्गावर चाला. स्वामी भक्तांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी महाराज खऱ्या आणि आत्मविश्वास असणाऱ्या प्रेमळ भक्तांचं नेहमी रक्षण करत असतात. म्हणून सत्याच्या मार्गावर जरी किती अडथळे आले तरी त्यांना घाबरू नका. कारण परमेश्वर साक्षात तुमचं रक्षण करत असतो. मनुष्याने कितीही संपत्ती प्राप्त केली, कितीही मोठं यश मिळवलं तरी मात्र विनम्रता कधी सोडू नये. कारण जो भक्त विनम्रतेने, साध्या मनाने परमेश्वराला हाक मारतो त्याच्या जीवनात परमेश्वर नक्कीच त्याच्या मदतीसाठी उभा राहतो. म्हणून आपण कितीही मोठे झालो तरी मात्र आपला साधेपणा, आपला विनम्रपणा कधीच सोडायचा नाही. अहंकार आणि गर्व कधीच बाळगायचा नाही. परमेश्वराची कृपा फक्त प्रार्थना केल्यानेच मिळत नाही, तर चांगलं कर्म, गरिबांची सेवा ही सर्व केल्यानंतरही तुम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त होत असते. जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतील तेव्हा एकदा स्वामींना हाक मारून बघा. स्वामी महाराज नक्कीच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळ्याला दूर करतील. स्वामी भक्तांनो,
तुमचे जरी सर्व मार्ग बंद झालेले असले तरी मात्र परमेश्वर तुमच्यासाठी नवीन मार्ग खुला करणार आहे आणि तो मार्ग तुम्हाला यशाच्या समृद्धीच्या दिशेने नक्कीच घेऊन जाईल. प्रत्येक संकट हे तुमचं परीक्षा बघण्यासाठी येतं, म्हणून संकटांना घाबरू नका. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी कधीच तुम्हाला अडचणीच्या काळात एकटं सोडणार नाहीत. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.